सावर अरे म्हणा भाग 47. त्याच्या नजरेने तो हेही समजून गेला होता की तो खूप रागात आहे, कारण त्याचे डोळे लाल भडक झाले होते आणि आपली बिचारी स्वराती तर खुशच होऊ लागली होती की घाबरू, की कारण सांगू, की तुम्ही कधी आलात, मला का नाही सांगितलं, नुसतं की असं तिचं मन सध्या मनस्थिती होत होती. पण त्याच्या आवाजाची रेंज आणि टोन ऐकून तीही समजून गेली होती की तो जास्त रागवलेला आहे. पार्थ उद्याच मुंबईला येणार होता, पण तिकडून तो लवकर फ्री झाला होता आणि सकाळपासून स्वराचा मेसेज ना कॉल. मग मात्र त्याला जास्तच आठवण येऊ लागलेली होती. दुपारपासून तो तिला कॉल करत होता, पण तिला आज वेळच मिळालेला नव्हता फोन बघायला, कारण काल रात्री तिने त्याचा कॉल आला तेव्हा फोन सायलेंट केलेला होता. तो सायलेंट काढायचंही ती विसरून गेली होती. सकाळी बाबांना हॉस्पिटलला घेऊन आणि कॅफेमध्ये आल्या आल्या बिझी झाली. त्याने पुन्हा पुन्हा कॉल केला, पण स्वरा काही कॉल उचलत नव्हती. कॉल रिसीव्ह करत नाही म्हणून त्याला खूप राग येत होता. पण मग त्याने रियाला फोन केला. रिया तर पार्थचा कॉल आलेला बघून शॉकच झाली होती आणि मनात स्वराला बडबड करू लागली होती. हिने प्रेम करायचं आणि मला हिच्या प्रियकराने मला याच्या प्रेमाची असिस्टंट बनवून ठेवलेला आहे. आता पण हिने फोन उचलला नसेल म्हणून कॉल केला असणार, असं मनात बोलून रियाने कॉल रिसीव्ह केला. पार्थ म्हणाला, स्वरा कुठे आहे? तिला वाटलं होतं तसंच झालेलं होतं. रिया म्हणाली, ते सर, ती आज दुपारी कॅफेमध्ये आली. आज माझं जरा पर्सनल काम आलं म्हणून मी लवकर निघाले होते. रियाने पटकन उत्तर दिलं. ओके. त्याने कॉल कट केला. तो समजून गेला होता की आज ती लेट कॅफेतून सुटेल. त्याने घड्याळात पाहिलं आणि वेळ बघून तो निघाला होता मुंबईकडे. पण कॅफेच्या गेटजवळ जशी त्याची कार आली, त्याने गेटजवळ स्वर आणि एका मुलाला उभं पाहिलेलं म्हणून त्याने गाडी तेथेच उभी केली. तो गाडीचा दरवाजा उघडून बाहेर आला, पण तो पुढं जाणार तोच त्या मुलाने तिचा हात पकडला. तेव्हा इकडं याच्या हाताच्या मुठी घट्ट झाल्या. डोळ्यात अंगार भरला. त्याने बघितलं की स्वराने त्या मुलाच्या हातातून हात सोडवला होता. मग तो अजून पुढं आला. पार्थ म्हणाला, काय चाललेलं आहे इथे? त्याचा आवाज ऐकून आणि त्याच्या जवळ येत असलेल्या पावलाने स्वराची प्रतच्या हँडलवरची पकड घट्ट झाली. त्याने आता जवळ येत स्वरांकडे पाहिलं, जी एकदा त्याच्याकडे एकदा इकडं तिकडं बघत होती. त्याची नजर फक्त तिच्यावरच स्थिर होती. थोडक्यात तिला काय बोलावं सुचत नव्हतं, कारण खरंच कारण सांगून अग्निपक्षी चवताळणारच होता, म्हणून ती काहीच बोलत नव्हती. स्वरा म्हणाली, ते सर, मी मिस स्वराला लेट झालं म्हणून सोडायला बाहेर आलेलो होतो, असं म्हणून अमित आपली भीती लपवत म्हणाला. आता त्याने अमितकडे बघून खालपर्यंत पाहिलं आणि ठीक आहे, सोडलं ना तू तिला बाहेर, मग आता तू निघालास तरी चालेल, त्याने थंड रिप्लाय तिला दिला होता. अमित म्हणाला, पण सर आता लेट झालेलं आहे, तर मी तिला घरापर्यंत सोडून येतो. अमितला तिच्यासोबत बोलायचं होतं. त्याला वाटलं सरांच्या समोर नाही, पण तिला घरी सोडायला जाताना तिच्याशी बोलायला तरी मिळेल. पार्थ म्हणाला, स्वरा गाडीत बस फास्ट. त्याने अजूनही त्याच्या कठोर शब्दात तिला सांगितलं. तिला ते जाणवलेलं होतं. तिने देखील काहीच आडेवेडे न घेता त्याच्या गाडीत जाऊन बसली. अमित तर पाहतच राहिला की ही कशी सरांच्या गाडीत जाऊन बसली आणि सरांनी किती हक्काने तिला गाडीत बसायला सांगितलं. तो स्वरा बसली तेथेच बघत होता. आता पार्थने अमितकडे बघितलं, जो स्वराला पाहत होता. पार्थ म्हणाला, तू चांगला सेफ आहे ड्रीम कॅफेचा, पण तिच्यापासून लांब राहा. असं बोलत त्याने एकदा अमितकडे बघितलं आणि तसाच फिरून त्याच्या गाडीत जाऊन बसला. अमितला पार्थ काय बोलला ते प्रोसेस व्हायला वेळ लागला, पण त्याला समजलं होतं की तो काय बोलून गेलेला आहे. इकडं जेव्हा तो गाडीत येऊन बसला तेव्हा त्याने ज्या जोराने गाडीचा दरवाजा आपटला होता, त्याच आवाजाने स्वराला अंदाज आलेला होता की तो खूपच रागात आहे आणि आता ती सुद्धा घाबरली होती. गाडी रिसिव्ह घेऊन त्याने मेन रोडला गाडी घेतली. कोणी काहीच बोलत नव्हतं. ती घाबरून काहीच बोलत नव्हती, पण तिच्या अशा गप्प बसल्याने त्याचा राग अजून वाढत गेलेला होता. रागात त्याने स्पीड वाढवला. इकडं तिने सीट बेल्ट लावलेला असून पण ती इकडं तिकडं वळत होती आणि त्याच्याकडे बघत साईड हँडलला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत होती. स्वरा म्हणाली, पार्थ, काय करताय तुम्ही? हळू आवाजात तिनं आता हिंमत एकवटून बोलली होती, पण त्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. पण नशीब, रस्त्यावर मोजकीच वाहने धावत होती. पार्थ, मला भीती वाटते प्लीज, असं बोलून तिने त्याच्या दंडांना पकडलं. तिच्या स्पर्शाने त्याने गाडी फास्ट घेताच एका बाजूला उभी केली. तो मोठमोठे श्वास घेत स्टेअरिंगवर आपली पकड घट्ट करत स्वतःचा राग शांत करू लागला
आणि ती देखील मोठमोठे श्वास घेत सीटला मागे डोकं टेकून शांत झाली. पार्थ म्हणाला, फोन कुठं आहे तुझा? आता त्याने तिच्याकडे बघत म्हणाला. जिच्या माथ्यांवर घाम जमा झाला होता एवढी ती घाबरलेली होती. त्याच्या विचाराने तिने त्याच्याकडे पाहिलं, जो नाक फुगवून तिच्याकडे बघत होता. स्वरा म्हणाली, फोन फोन पर्समध्ये आहे. तिने उत्तर दिलं तसं त्याने तिची पर्स घेतली आणि त्यातून फोन काढून तिच्या हातात टेकवला. ती त्याची ही कृती भुवया जोडून बघत होती. त्याने तिला मानेने फोनमध्ये बघायला सांगितलं, पण राग तर होताच चेहऱ्यावर. तिने त्याचा इशारा समजून फोनचा लॉक उघडून पाहिलं आणि तर त्याचे खूप सारे कॉल येऊन गेलेले होते. स्वरा म्हणाली, सॉरी, मी कॉल सायलेंट केलेला होता, मोबाईल तर विसरून गेले. तिने त्याच्याकडे बघत म्हणाली. डोळ्यात उदासी होती की का मी त्यांना नेहमी दुखवत असते. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि डोकं सीटला टेकवलं आणि केसांवरून हात फिरवला. ती त्याच्याकडे एकटक बघत होती. तोच त्याने डायरेक्ट तिच्या कमरेत हात घालून तिला मांडीवर बसवलं. स्वरा म्हणाली, पार्थ, अहो तिला काही समजलं नाही. म्हणजे तिला वेळच मिळालेला नाही समजायला. पार्थ म्हणाला, शांत हो आधी. त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला. तिच्या पोटात घोडाच आला. जसं मोठ्या आकाशात पाळण्यात बसल्यासारखं वरून खाली येताना वाटतं, कदाचित तसंच वाटत असेल तिला. त्याचा एक हात तिच्या मागून कमरेवर होता. खूप कमी अंतर होतं दोघांमध्ये. तू माझ्या प्रेमाचा खूप फायदा उचलायला लागलेली आहेस, असं वाटत नाही का तुला? अजूनही त्याचं बोट तिच्या ओठांवर होतं. तिने तशीच नाही करून मान हलवली. असं मग मी प्रेम कबूल केलं आणि तू इग्नोर करत असल्याचं वाटत आहे मला. तिने तशीच मान नाही मध्ये हलवली. तिच्या या कृतीने त्याचा राग हळूहळू शांत होत होता. आता त्याने ते बोट तिच्या ओठांवर फिरवलं तसे तिचे ओठ विलंग झाले, कारण तिचा श्वास वाढला होता. तिने त्याच्या ओठांवरचं बोट पकड आणि खाली केली तशी त्याची नजर तिच्या डोळ्यांच्या आरपार गेली. पार्थ म्हणाला, काय बोलत होता तो मुलगा? हात का पकडलेला होता त्याने तुझा? त्याने तिच्या डोळ्यात बघत तिला विचारलं. तिने आता डोळे उघडझाप केले आणि त्याच्या मांडीवरून उठू लागली, पण त्याने कमरेची पकड घट्ट केली होती म्हणून ती तशीच बसून राहिली. त्याने पुन्हा तिच्याकडे बघत म्हणाला. स्वरा म्हणाली, ते प्रपोज. ती पुढं बोलतच होती की. पार्थ म्हणाला, उत्तर काय दिलंस? त्याला मगाशी अमितने तिचा हात पकडला तो क्षण पुन्हा डोळ्यासमोर आला आणि नकळत त्याची कमरेवरची पकड जास्त घट्ट झाली आणि ती कळवळत त्याच्या मिठीत शिरली, कारण तिला त्याने दुखावलेलंच होतं. त्याला जाणीव होताच त्याला स्वतःचा राग आला. पार्थ म्हणाला, हे सॉफ्ट सॉरी, सॉरी, इकडं बघ. असं बोलून त्याने तिला मिठीतून बाजूला केलं आणि तिच्या दोन्ही गालांवर हात ठेवत सॉरी म्हणाला. असं बोलून त्याने तिच्या कपाळावर आपले ओठ प्रेस केले. तिलाही त्याची ही कृती आवडलेलीच होती. तिने डोळे पुसले आणि त्याने तिचे केस कानामागे सावरले होते. मी त्याला नकार देणारच होते की तेव्हाच तुम्ही आलात. आता तिने जे खरं होतं ते सांगितलेलंच होतं. ओके, ठीक आहे. त्याला त्याचं उत्तर मी देऊन आलेलोच आहे. असं बोलत तो एक ओठ वर करून गालात हसला. तिच्या भुवया जोडल्या गेल्या. पार्थ म्हणाला, तू नको विचार करू. चल, खूप उशीर झालेला आहे. तुला घरी सोडतो. असं बोलत त्याने तिला पुन्हा सीटवर बसवलं आणि गाडी स्टार्ट केली. स्वरा म्हणाली, पण तुम्ही अचानक आलात. उद्या येणार होतात ना? तिने लागलीच विचारलं. पार्थ म्हणाला, उद्या येणार होतं, पण खरं सांगू, असं म्हणत त्याने ड्रायव्हिंग करता करता तिचा हात पकडला आणि तुझी खूप आठवण येत होती. मग काय झालं? असं म्हणत त्याने समोर लक्ष देत तिच्या हातांवर ओठ टेकवले. त्याची प्रत्येक कृती तिचं मन विचलित करत होती. ती आता लाजलेली होती. स्वरा म्हणाली, पार्थ, आय लव्ह यू सो मच. असं बोलून तिने थोडं बाजूला सरकत त्याच्या खांद्यांवर डोकं टेकवलं. पार्थ म्हणाला, आय लव्ह यू टू सॉफ्ट. त्याने तिच्या डोक्यांवर हलकेच किस केलं. थोड्या वेळाने त्यांची गाडी चाळीच्या बाहेर उभी होती. तुला उद्याचं लक्षात आहे ना? तुझा संपूर्ण वेळ माझाच असायला हवा. त्याने तिला आठवण करून दिली होती. तिने देखील गालात हसत होकार दिलेलाच होता. स्वरा म्हणाली, येते मी. असं बोलून ती गाडीतून उतरत होती की त्याने तिचा हात पकडला. तिने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं त्याच्याकडे. तसं त्याने स्वतःच्या गालांवर बोटाने टॅप केलं. तिला काहीच समजलं नाही. आता त्याची नजरची भाषा कोणी बघितली असती तर सगळे चिकडेच उभं राहून हे काय नवीन असं बघत राहिले असते. तिने दोन्ही भुवया वर करत काय असं विचारलं. त्याने आता तिच्या गालांवर टॅप केलं आणि गालात हसला. तिने पुन्हा भुवया आकसल्या. तो पुन्हा गालात हसला. आता त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवून स्वतःच्या गालावर टॅप केलं आणि एक बोट तिरफा केला आणि डोळ्यांनी हे हवं सांगितलं. आणि आता तिचे डोळे मोठे झाले. तिला समजलं होतं त्याला काय हवं आहे.
तिने नाही अशी मान हलवली होती, पण तिच्या नाहीने त्याने डोळे बारीक केले आणि तोंड फिरवून समोर बघू लागला. ती समजून गेली होती की तो फुगलेला आहे म्हणून. ती पुन्हा गालात हसली. त्याने तिच्याकडे बघितलं तर ती गालात हसत होती. म्हणून मग त्याने गाडीची चाबी फिरवली आणि गाडी स्टार्ट करून तिच्या उत्तरांची वाट पाहू लागला होता. पण लागलीच त्याला गालांवर उष्ण आणि मऊ ओठ जाणवले आणि तो स्पर्श लगेच दूरही झाला होता. त्याने तिच्याकडे पाहिलं, पण ती दरवाजा उघडून पडतच चाळीच्या आत गेली होती आणि इकडं त्याने हसतच ती गेली त्या दिशेने बघत गाडी मार्गाला लावलेलीच होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.